हालेलुया. धन्यवाद प्रियांनो की त्या परमेश्वराने पुन्हा एकदा आज आपल्याला सर्वांना इथे एकत्र केलं आणि खरोखर त्याची कृपा त्याने आपल्याला दिली की बायबल सांगतं खरोखर की तो देव आपल्याला रोज जीवन, प्राण, श्वास आणि सर्व काय देतो. पण इतकंच नव्हे, जी सर्वात मोठी गोष्ट प्रियांनो की त्या परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला प्रभू येशूला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर पाठवलं आणि त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर बलिदान केलं, रक्त सांडलं आणि त्या बलिदानाच्या द्वारे प्रियांनो आपले सर्व पाप क्षमा झालेले आणि आपल्याला एक खरं नवीन जीवन, स्वर्गीय जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो विचार करा की आपण युगानुयुग आपण पापी असल्यामुळे आपण नरकामध्ये जाणार होतो, पण प्रभू येशूच्या द्वारे आता आपल्याला सार्वकालिक जीवन, आता आपल्याला स्वर्ग मिळालेलं. आपण त्या नरकामध्ये रात्रंदिवस वेदना सहन करणार होतो, पण आता येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण त्या स्वर्गामध्ये सार्वकालिक रीतीने आपण आनंद करणार आहे. आणि मग म्हणून प्रियांनो त्या आनंदाची जी सुरुवात आहे आपण या पृथ्वीवरच करतो. कसं? ज्यावेळेस आपण त्या परमेश्वराची स्तुती करतो, आराधना करत आहे प्रियांनो, त्याने आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलं आपण त्याचं वर्णन करतो आणि खरोखर प्रभूला धन्यवाद देतो. आजच्या सभेची आपण सुरुवात करूया, आपण प्रार्थना करूया आणि मग आपल्यासाठी ब्रदर सुधाकर आपल्याला स्तुतीमध्ये आज आपल्याला लीड करतील. त्यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे लावूया आणि आपलं अंतःकरण त्या प्रभू येशूला देऊया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पिता धन्यवाद 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 देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू आम्ही धन्यवाद देतो. पिता आम्ही धन्यवाद देतो की तुझ्या एकुलता एक पुत्राला तू आमच्यासाठी अर्पण केलंस. प्रभू येशू तो आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर तुझं बलिदान केलंस, तुझं मोलवान रक्त सांडलंस. प्रभू येशू आमच्यासाठी ती किंमत तू भरलीस म्हणून धन्यवाद. पिता आज आम्ही विशेष मध्यस्थी करत आहे, प्रार्थना करत आहे. आजची पूर्ण सभा पिता आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे. पिता यावेळेस तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला तू चालवणारच. पिता आज तू प्रत्येकाला दर्शन देणारच, प्रत्येक रोगी व्यक्तीला तू निरोगी करणारच, प्रत्येक शाप आणि बंधन प्रभू तू नष्ट करणारच. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पिता आज तुझी शांती, तुझा आनंद आणि आशीर्वाद देणारच. म्हणून धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. ही पूर्ण वेळ पिता आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. या सभेविरुद्ध आमच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या सर्व दुष्ट शक्तींना, सैतानाच्या सामर्थ्याला आम्ही बांधून टाकतो. पिता जे सर्व तुझे लेकर आज युट्यूबवर ही सभा बघणार त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू अद्भुत कार्य केलंस म्हणून धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. सर्व गौरव पिता आम्ही तुला देतो, येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. त्यास आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया, आपण उभं राहूया आणि त्या परमेश्वराची धन्यवाद देऊया. खरोखर त्या प्रभू येशूने आपल्याला एक नवीन जीवन. हालेलुया 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 हालेलुया. खरोखर प्रियानो प्रभू येशू खूप चांगला आहे. आमेन आमेन. त्याचं वचन सांगतो 14 परमेश्वर बोलतो ना की त्याचा अनुभव घेऊन पाहतो किती चांगला आहे. हालेलुया. हालेलुया. तो एवढा चांगला आहे की त्याने आपल्यासाठी स्वर्ग सोडला, तो क्रूसावरती बलिदान झाला, त्याने तुमच्या माझ्या पापासाठी रक्त सांडलं, आपले सर्व पाप त्याने प्रियानो क्षमा केले, आपल्यासाठी तो मेला, परंतु तो मेलेला राहिला, तो पुन्हा आपल्यासाठी जिवंत झाला प्रिया. आणि आज येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यामध्ये जिवंत आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो आम्ही आनंद करूया, आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, आम्ही गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. आनंद ही आनंद मेरे येशू के चरणों में.
में, मेरे यीशु के चरणों में आनंद है, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा, बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा, क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे, क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, मेरे यीशु के चरणों में, मेरे यीशु के चरणों में। आम्ही जोरात टाळी वाजवून धन्यवाद करतो। हालेलुया, 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 हालेलुया। बोलो यीशु मसीह की जय, बोलो यीशु मसीह की जय। खरोखर प्रियानो त्याची कृपा आणि त्याच्या दयेला कधी खंड नाही पडला. आमेन. आमेन. विलापी 3:22 सांगताना प्रियानो की आम्ही भस्म झालो नाही, खरोखर आमचा नाश झाला नाही, कारण की त्याच्या दयेला आणि त्याच्या करुणेला कधी खंड पडला नाही. हालेलुया. हालेलुया. आणि रोज ते आपल्या जीवनामध्ये नवीन नवीन होते. का होते? कारण की त्याची कृपा आपल्यावर विपुल झालेली आहे. हालेलुया, हालेलुया. त्याने स्वतः बोललं प्रियानो, मी जातो खरा, परंतु मी तुम्हाला आणाचं असं टाकणार नाही, तर मी पुन्हा तुमच्याकडे परत येईल. हालेलुया. आणि तू परत आला प्रियानो, तर पवित्र आहात माझ्या सामर्थ्याने प्रियानो. हालेलुया. आणि त्याने जसं बोललं, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे, आणि आज येशू आमच्या बरोबर आहे. Yes. हालेलुया. हालेलुया. म्हणून आम्ही त्या आत्म्याचं स्वागत करत प्रियानो, त्या प्रभूला आमच्या जीवनामध्ये आमंत्रित करूया. एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. पवित्र आत्मा उतर आओ, अभिषेक से हमें भरो. आम्ही सर्वजण प्रियानो एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. पवित्र आत्मा उतर आओ, अभिषेक से हमें भरो.
पवित्र आत्मा उतर आओ, अभिषेक से हमें भर दो। पवित्र आत्मा उतर आओ, अभिषेक से हमें भर दो। अभिषेक समा उतरा, ससुराल के साथ उतरा। अभिषेक समा उतरा, ससुराल के साथ उतरा। उतरा उतरा पवित्र आत्मा उतरा, उतरा उतरा पवित्र आत्मा उतरा। इस्राएली लोगों को छुड़ाने के लिए आग में से मूसा को पुकारने वाले। इस्राएली लोगों को छुड़ाने के लिए आग में से मूसा को पुकारने वाले। जैसे कटी झाड़ी में तेरी आग उतरे, उस आग में से मुझको भी दर्द मिल गया। जैसे कटी झाड़ी में तेरी आग उतरे, उस आग में से मुझको भी दर्शन मिला। पवित्र आत्मा उतरा, पवित्र आत्मा उतरा, पवित्र आत्मा उतरा, पवित्र आत्मा उतरा, पवित्र आत्मा उतरा आओ, अभिषेक से हमें भर दो। पवित्र आत्मा उतरा आओ, अभिषेक से हमें भर दो। अभिषेक समा उतरा, ससुराल के साथ उतरा। अभिषेक समा उतरा, ससुराल के साथ उतरा। उतरा उतरा पवित्र आत्मा उतरा, उतरा उतरा पवित्र आत्मा उतरा। उतरा उतरा पवित्र आत्मा उतरा, उतरा उतरा पवित्र आत्मा उतरा। उतरा उतरा पवित्र
तू कहलाया। आंसू को अपना कर हंसी को ठुकराया, कोई गुनाह ना करके गुनहगार तू कहलाया। आंसू को अपना कर हंसी को ठुकराया, कोई गुनाह ना करके गुनहगार तू कहलाया। खुद को कुर्बान करके अपना प्यार दिखाया। नादा है ये अपना हमें बनाया। मार्ग सत्य जीवन तू, जीवन जल यीशु तू। मार्ग सत्य जीवन तू, जीवन जल यीशु तू। जन्नत का नूर तू है यीशु। ओ जन्नत का नूर तू है यीशु। हालेलुया। जन्नत का नूर तू है यीशु। जन्नत का नूर तू है यीशु। तेरे रूह से है खुदा, मेरे रूह को छू जरा। तेरे कदमों में ले मुझे, तेरे जैसा मुझको बना। तेरे रूह से है खुदा, मेरे रूह को छू जरा। तेरे कदमों में ले मुझे, तेरे जैसा मुझको बना। तूही इबादत प्यार मेरा, जिंदगी तू ही मंजिल मेरा। तू सफर है, तू ही रास्ता, तेरे बिना क्या वजूद मेरा। जन्नत का नूर तू है यीशु। ओ जन्नत का नूर तू है यीशु। जन्नत का नूर तू है यीशु। ओ जन्नत का नूर तू है यीशु। जन्नत से तू आया, सच का राह दिखाया, क्रूस पे लहू बहाकर मुक्ति हमें दिलाया। हो जन्नत से तू आया, सच का राह दिखाया, क्रूस पे लहू बहाकर मुक्ति हमें दिलाया। हो जन्नत से तू आया, सच का राह दिखाया, क्रूस पे लहू बहाकर मुक्ति हमें दिलाया। हो जन्नत से तू आया, सच का राह दिखाया, क्रूस पे लहू बहाकर मुक्ति हमें दिलाया। हो मुक्ति हमें दिलाया, मुक्ति हमें दिलाया। हो मुक्ति हमें दिलाया, मुक्ति हमें दिलाया। हो मुक्ति हमें दिलाया, मुक्ति हमें
हमें दिलाया। आराधना यीशु को, आराधना यीशु को, आराधना यीशु को, आराधना यीशु को, आराधना
धन्यवाद धन्यवाद पिता आम्ही तुझ्या नावाला गौरव महिमा आदर आणि सन्मान राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू आम्ही धन्यवाद देतो आम्ही तुझ्या नावाला सर्व गौरव देतो सर्व महिमा देतो पिता आज तू आमच्या सर्वांना दर्शन दिलंच धन्यवाद देतो आम्हाला प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने भरलंच म्हणून धन्यवाद देतो आम्हाला प्रत्येकाला पिता तुझ्या आशीर्वादाने भरलंच आजची पूर्ण सभा आज तुझ्या हातामध्ये घेतलीस म्हणून धन्यवाद ओ पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत प्रभू येशू आम्ही तुझे स्वागत धन्यवाद 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 ही पूर्ण भेट ही पूर्ण सभा पिता आज आम्ही तुझ्या हातामध्ये या सभेविरुद्ध आमच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या दुष्ट शक्तींना सैतानाच्या सामर्थ्याला बांधून या जागेमध्ये पिता आम्ही पूर्णपणे तुझं राज्य सर्व गौरव पिता येशूच्या नावामध्ये आमेन Thank you, Jesus. बसूया आपण सर्वजण हालेलुया प्रियांनो देव खूप 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 आणि खूप चांगला हालेलुया ना आज प्रियांनो खरोखर आपण जिवंत आहोत ही केवळ त्या देवाची आपल्या सर्वांवर कृपा आहे आपल्या सर्वांवर दया आहे प्रियांनो खरोखर की तो देव आपल्यामध्ये विराजमान आहे कारण प्रियांनो खरोखर ना बायबल सांगतं की देव आपल्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच तो येशू ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी पाप्यांसाठी आपल्या सर्वांसाठी त्याने क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं हालेलुया तुम्हाला माहिती आहे प्रियांनो आज हे संपूर्ण जग आपण पाहतो सर्व जगामध्ये दुःख आहे सर्व जगामध्ये आपण पाहतो की समस्या आहेत प्रॉब्लेम आहेत कष्ट आहेत पण बायबल सांगतं या सर्व समस्यांचं प्रॉब्लेमचं कष्टाचं मरणाचं कारण प्रियांनो देव नाहीये तुम्हाला माहिती आहे अनेक लोक देवाला दोष देतात की माझ्या जीवनामध्ये दुःख काय माझ्या जीवनामध्ये संकट काय माझ्या जीवनामध्ये समस्या काय माझ्या जीवनामध्ये आजार काय प्रियांनो बायबल काय सांगतं तुम्हाला माहिती आहे बायबल सांगतं प्रत्येक माणसाने पाप केलेलं आहे पापाची शिक्षा मरण ही प्रत्येक माणसाला प्राप्त झालेली आहे पापामुळेच या जगामध्ये आजार आलेले आहेत पापामुळेच या जगामध्ये दुःख आलेले आहे पापामुळेच या जगामध्ये आपण पाहतो ना सैतान हा माणसावर काय करत आहे राज्य करत आहे तुम्हाला माहिती आहे बायबल असं सांगतं की आज या जगामध्ये देवाचं राज्य नाहीये आज या जगामध्ये सैतानाचं राज्य आहे आणि या सैतानाचं राज्य कुणामुळे माहिती तुम्हाला कुणी दिलं सैतानाला हे राज्य माणसाने कारण माणूस ज्यावेळेस सैतानाचं ऐकतो माणूस ज्यावेळेस पाप करतो लबाडी करतो चोरी करतो की नाही व्यभिचार करतो वाईट गोष्टी करतो त्याचा परिणाम काय झालं पापामुळे प्रियांनो मरणाचं राज्य सुरू झालं इनफॅक्ट बायबल सांगतं ना तो सैतान या जगामध्ये काय करायला लागला राज्य करायला लागला पण आपला देव इतका महान आहे की त्याने आपल्याला सर्वांना बनवलेले आणि खरोखर तो आपल्याला दुःखामध्ये बघू शकत नाही तो आपल्याला आजारामध्ये बघू शकत नाही तो आपल्याला सैतानाच्या गुलामगिरीमध्ये बघू शकत नाही तो प्रियांनो आपल्याला गरिबीमध्ये आणि शापामध्ये बघू शकत नाही आणि म्हणून प्रियांनो तुम्हाला माहिती आहे काय की तो देव स्वतः ज्याने हे आकाश आणि पृथ्वी बनवली विचार करा कारण हे आकाश आणि पृथ्वी आपोआप बनवू शकत नाही की नाही कारण जसं इथं जी प्रत्येक गोष्ट तुम्ही बघत आहात ना ही आपोआप नाही बनवू शकत ज्या खुर्च्यांवर आपण बसतो त्या खुर्च्या आपोआप बनल्या का नाही कोणतरी बनवलं ज्या घरामध्ये तुम्ही राहता ते घर आपोआप बनलं का नाही कोणीतरी बनवलं या जगाला कोणी बनवलं हे आकाश सूर्य चंद्र तारे माणूस या सर्वांना कोणी बनवलं प्रियांनो त्या देवाने आपल्या सर्वांना बनवलं आणि बायबल सांगतं तू देव प्रीती आहे तो देव तुमच्या सर्वांवर आपल्या सर्वांवर खूप प्रेम करतो
आणि त्या देवाची एकच इच्छा आहे की आपण त्या शापामध्ये, दुःखामध्ये, मरणामध्ये, आजारामध्ये आणि शापामध्ये आपण आपलं जीवन जगू नाही. आणि म्हणून प्रियानो आजची ती सभा आपण तिला काय बोलतो? आशीर्वाद सभा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो म्हणून तुम्हाला माहिती आहे की आपण सर्वजण दुःखामध्ये होतो, कष्टामध्ये होतो, रोगामध्ये होतो, आजारामध्ये होतो. मग त्या देवाने काय केलं? आपण वाचूया एक वचन. आपण जर रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय, आणि यावेळेस आपण इथं काय वचन वाचूया. आणि यावेळेस आपण 16 पासून 16 आणि 17 वचन वाचूया. इथं आम्ही बायबल पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही. कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अप्रदान पासून झाले. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान यांची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. हालेलुया, हालेलुया. प्रियानो इथं बायबल सांगत आहे ना, पाप केलेल्या एका इस्माच्या द्वारे जसे झाले तसे दानाचे होत नाही. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, पाप एका माणसाने केलं आणि सर्वांनी केलं, आणि ते पाप केल्यामुळे काय झालं? या जगामध्ये मरण आलं, आजार आले, शाप आले, दुःख आलं, कष्ट आलं, आणि प्रत्येक पापी माणसाला शेवटी काय भेटणार आहे? नरक भेटणार. जसं या जगामध्ये आपण पाहतो ना, ज्यावेळेस या जगामध्ये कोण माणूस खून करतो, कोण माणूस दरोडा टाकतो, काय होतात? पोलीस त्यांना पकडतात आणि काय करतात? जेलमध्ये टाकतात, त्यांना शिक्षा होते. मग बायबल पण सांगतो, जर माणूस पापी आहे, माणसाला पण काय होणार आहे? शिक्षा होणार आहे. शेवटी काय होईल? प्रत्येक पापी माणसाला नरकामध्ये टाकणार. पण विचार करा, बायबल सांगते की आपला देव इतका चांगला आहे, जरी माणसाने अपराध केला, माणसाने पाप केलं, त्या देवाने काय केलं? बायबल सांगते की तो देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मनुष्य रूप त्याने धारण केलं. त्या देवाने स्वर्ग सोडलं आणि आपल्या सर्वांसाठी तो मनुष्य बनला. हालेलुया. आणि मनुष्य बनून त्याने काय केलं? बायबल सांगतं, त्या एकाच्या अपराधाने, त्या एकाच्या द्वारे मरणाचे राज्य चालू झाले, तर ज्या कृपा व नीतिमत्वाचे दान यांची विपुलता मिळते ते विशेष करून त्या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. प्रियानो, तो येशू ख्रिस्त जो देव आहे, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मनुष्य बनला. मनुष्य बनून त्याने आपल्या सर्वांसाठी त्या क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं. त्याने त्या क्रूस खांबावर प्रियानो त्याला मारण्यात आलं, त्याच्या हातामध्ये पायामध्ये खिळे ठोकण्यात आले, त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट रोवण्यात आला. प्रियानो, भयंकर वेदना, भयंकर शिक्षा प्रभू येशूला देण्यात आली, आहे की नाही? त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकण्यात आला, भयंकर वेदना त्याला देण्यात आला. कशासाठी? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. हालेलुया. आपले सर्व, बायबल सांगताना ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला तुमच्या आमच्या करिता पाप असं करण्यात आलं, यासाठी की त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण नीतिमान बनावं. हालेलुया. पण इतकंच नाही प्रियानो, या जगामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं ना, पाप केल्यामुळे काय झालं? मरण आलं, आजार आले, गरिबी आली, शाप आले, दुःख आलं, सर्व समस्या आल्या. मला माहिती प्रियानो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? आपले सर्व शाप त्याने स्वतःवर घेतले. गलतीकरास पत्र याचं 3रा अध्याय आणि 13 वचनामध्ये असं म्हटलं ना, जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना म्हणजे आपल्या सर्वांना मिळाला. हालेलुया. तो येशू ख्रिस्त प्रियानो त्या क्रूस खांबावर शापित झाला ना, तो शापित झाला. कारण बायबल सांगतो जो झाडावर, म्हणजे का झाडावर येशूला टांगण्यात आलं? आपल्या पापांसाठी ना. जसं आपण पाहतो ना की त्या क्रूस खांबावर आपण पाहतो ना काय झालं? मरणाची, पापाची जी शिक्षा आहे, की नाही? पापाची शिक्षा काय आहे?
ते मरण येशूने त्याच्यावर केलं. हालेलुया. आणि तो शापित झाला. हालेलुया ना. आता शापित होणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, शापित होणं म्हणजे ना की भयंकर दुःख, भयंकर म्हणजे ना एक कडूपणा आपल्या जीवनामध्ये येणं, भयंकर आपण पाहतो ना की वेदना माणसाला प्राप्त होणं. आणि आपण पाहतो ना त्या सर्व पाप केल्यामुळं आपल्याला ज्या वेदना होत्या, आपल्याला जे सर्व शाप म्हणजे आता एक अजून एक महत्वाची गोष्ट, शाप म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की ज्या कामामध्ये माणूस हात घालतो त्याच्यामध्ये त्याला यश भेटत नाही. हजार काम करतो, असं नाही की तो मेहनत कमी करत आहे किंवा त्याची बुद्धी कमी आहे किंवा त्याच्यामध्ये काही कमी आहे. तो खूप प्रयत्न करते, खूप सचोटीने काम करते, खूप हातपाय हलवते, पण त्याच्या जीवनामध्ये काय होतं, फळ येण्याच्या ऐवजी काटेच येतात. याला काय बोलतात, शाप. आपण पाहतो ना अनेकदा असं होतं, आपण काम करतो, पूर्ण महिना काम केला आणि त्याच्यानंतर काय सांगण्यात येतं, आम्ही तुम्हाला पगार नाही देऊ शकतो. आता विचार करा की त्या व्यक्तीने खूप काम केले, मेहनत केली आहे, पण विचार करा जर त्याला त्याच्या मेहनतीचं प्रतिफळ भेटत नाहीये तर हे काय, एका शापासारखं आहे की. म्हणून प्रियांनो बायबल काय सांगत आहे ना की हा शाप जो माणसाला प्राप्त झाला कशामुळं, पाप केल्यामुळे. तुम्हाला माहिती बायबल सांगते आदाम आणि हवा यांनी पाप केलं, देवाने त्यांना एक जागा होती ज्याचं नाव होतं एदेन. एदेन या शब्दाचा अर्थ आहे सुख विलासाची जागा, आशीर्वादाची जागा. पण ज्यावेळेस आदाम आणि हवा यांनी पाप केलं, बायबल सांगतं परमेश्वराने त्यांना त्या एदेन बागेतून बाहेर काढलं. आणि बायबल सांगतं परमेश्वराने आदामाला काय शाप दिला ना, ही भूमी इथून पुढं आता काटे आणि कुसळे उपजवी. काय करेल ही भूमी, काटे आणि कुसळे. तुम्हाला माहितीये का देवाची योजना नव्हती. आता आज आपण सगळीकडे ते बाबळीचे झाड बघतो, काट्याचे झाड, ही देवाची योजना नव्हती. हालेलुया. ही बाबळीचे झाड तुम्ही बघा, जर तुम्ही तुमच्या शेतीमध्ये काय पेरलं नाही कोणत्या व्यक्तीने, काय होतं आपोआप तिथं काय येतं, काँग्रेस, बाबळीचे झाड येऊन बघ आहे की नाही. हा काय सर्व भूमीवर काय आलेला आहे, शाप आलेला आहे. कशामुळं, कारण माणसाने पाप केलेले आहे. पण प्रियानो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, आपले सर्व पाप त्याच्यावर घेतले, आपल्या सर्वांसाठी तो शापित झाला. आणि ज्यावेळेस एक मनुष्य विश्वास देतो, हो प्रभू येशू तू माझ्यासाठी काय झालास, क्रूस खांबावर शापित झालास, माझं सर्व पाप, माझे सर्व शाप तू तुझ्यावर घेतलेस, बायबल सांगतं त्या क्षणी एक अद्भुत कार्य घडतं. हालेलुया. काय कार्य घडतं, बायबल सांगतं प्रियांनो की आपण त्या सर्व शापातून मुक्त. हालेलुया, हालेलुया. आणि आपल्याला आशीर्वाद मिळतात. इतकंच नव्हे, जी महत्वाची गोष्ट ना की बायबल सांगतं, तर ज्या कृपा व नीतिमत्वाचे दान यांची विपुलता मिळते ते विशेष करून त्या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. इथं बायबल सांगतं ते एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. ते एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात एका राजाप्रमाणे राज्य करतील. आमेन. तुम्हाला माहिती देवाने माणसाला एका राजाप्रमाणे बनवलं. हालेलुया, हालेलुया. देवाने माणसाला ना एका शेपटाप्रमाणे बनवलं नव्हतं, एका गुलामाप्रमाणे बनवलं नव्हतं. पण ज्यावेळेस माणसाने पाप केलं त्यावेळेस काय झाला, माणूस सैतानाचा गुलाम झाला, आहे की नाही. पण देवाने माणसाला, ज्यावेळेस तुम्ही बघा, जर तुम्ही उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 26 वचन जर वाचलं, बायबल सांगतं देवाने माणसाला बनवल्यानंतर काय केलं, बायबल सांगतं देवाने माणसाला आशीर्वाद दिला आणि माणसाला काय म्हटलं, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, ही सर्व पृथ्वी सत्ते खाली आणा. आमेन. काय करा, सत्य खाली. कोण सत्ता करतो ना, राजे सत्ता करतात. हालेलुया, हालेलुया. आहे की नाही. जे राजे लोक असतात ते काय करतात, सत्ता करतात. आणि प्रियांनो तीच देवाची योजना होती. पण आज माणूस परिस्थितीने इतका गांगरून जातो, परिस्थितीला इतका भीतो, परिस्थिती माणसाला इतकी हावी होऊन जाते, लोक इतके टेन्शन मध्ये येतात, डिप्रेशन मध्ये येतात. कितीतरी लोक कर्जामध्ये आल्यानंतर काय करतात, आत्महत्या करून टाकतात.
परिस्थितीमुळं हतबल होऊन जातात. आज अनेक जे सरकार काय करतात माहिती तुम्हाला, म्हणजे आपल्या भारतामध्ये तर नाही पण बाहेर देशामध्ये तुम्हाला माहिती काय करतात की जर कोण व्यक्ती आहे त्याला जर खूप रोग, असा रोग आहे की ज्याच्यामध्ये ना की ज्या व्यक्तीला आपण पाहतो ना की असाध्य रोग आहे, मग ते त्या व्यक्तीला विचारतात की तुला जगायचंय का मारायचं. त्याला युथेन्सिया बोलतात, म्हणजे काय, स्वतःला मारून घेणं. कारण की त्या व्यक्तीला इतका त्रास आहे, इतकं दुःख आहे आणि डॉक्टरकडे पण औषध नाही. मग ते काय करतात, तो व्यक्ती म्हणजे आता तो व्यक्ती स्वतः निर्णय घेतो की मला जगायचं नाही, आता मला मारायचं. विचार करा, आज अशी परिस्थिती आहे या जगामध्ये की माणसाला आपण पाहतो ना की काय होतंय, त्या परिस्थितीमुळे माणूस दबून जातो, त्या कर्जामुळे माणूस नष्ट होते, आजारामुळे माणूस नष्ट होते ना. घरामध्ये भांडणं आहेत पती पत्नीमध्ये नुसती किरकिर आणि आपण पाहतो त्या घरच्या, आपण पाहतो त्या सर्व ऍटमॉस्फिअरमुळं, त्या सर्व आपण पाहतो परिस्थितीमुळे देखील आपण पाहतो अनेक जण काय करतात, निराश होऊन जातात, हताश होऊन जातात, जीवनामध्ये आनंद नाही, सारखं घरामध्ये भांडण, बेचैनी सारखी. पण तुम्हाला माहिती येशू ख्रिस्त का आला? येशू ख्रिस्त यासाठी आला की आपल्याला या सर्व बेचैनीमधून ना, या सर्व कर्जामधून, या सर्व दुःखातून, या सर्व शापातून आपल्याला मुक्त करावं. आणि मग हे सर्व कसं होणार, इथं बायबल सांगते प्रियानो, यासाठी एक गोष्ट करावं लागेल ना. आपण जर याच अध्यायामध्ये प्रियानो जर आपण 19 पासून सुरुवात करूया ना, 18 पासून सुरुवात करूया आणि आपण 21 पर्यंत वचन वाचूया. 18 पासून तर 21. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाचा एकच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसेच या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आत्ताच आपण बघितलं ना, पापामुळे काय झालेले या जगामध्ये, मरण, आजार, शाप, दुःख, समस्या माणसाच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत. पण बायबल सांगतं आपण ह्या सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला माहिती काय, आपल्याला पापातून मुक्ती प्राप्त करावी. हालेलुया. आणि आपल्याला पापातून मुक्ती कशी भेटणार, इथं बायबल सांगतं ना, ह्या 18व्या वचनामध्ये काय म्हटलं, तर मग जसा एका अपराधाने सर्व मनुष्यांवर दंड आज्ञेचा परिणाम झाला, तसा नीतिमान ठरविले जाण्याच्या एका ठरावाने सर्व मनुष्यांवर जीवनदायी नीतिमत्व मिळणे हा परिणाम झाला. हालेलुया. इथं बायबल काय सांगत आहे, तसा नीतिमान ठरविले जाण्याच्या एका ठरावाने, तसा नीतिमान ठरविले जाण्याच्या एका ठरावाने. आता विचार करा, नीतिमान ठरविले जाणे काय, नीतिमान ठरविले जाणे हा खूप मोठा आशीर्वाद, सर्वात मोठा आशीर्वाद. हालेलुया. विचार करा, एक अपराधी आहे ना, त्याने काहीतरी गुन्हा केलेला आहे, त्याने काहीतरी खून केलाय, आहे की नाही, आणि विचार करा की त्याला शिक्षा झालेली फाशीची. कारण काय, तो गुन्हेगार आहे, तो अपराधी आहे आणि त्याने जर गुन्हा केला तर त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे ना. आता विचार करा, जर कोण खुनी आहे, सिद्ध झाले या माणसाने खून केले आणि त्याला सर्व आपण पाहतो पुरावा आहे की ह्याने असा खून केला, सर्व विटनेसेस आहे, आणि मग त्याला जज समोर उभं केलं आणि मग त्या जजला सर्व सांगितलं या माणसाने असा खून केला ना. दुसऱ्या लोकांनी ज्यांनी बघितलं त्यांनी सांगितलं. आता जजला काय करावं लागल, जर हे सिद्ध झालं की ह्याने अपराध केलेला आहे तर काय करावं लागेल, त्याला शिक्षा करावीच लागेल, है ना. जर शिक्षा नाही केली तर तो जग काय होईल, अन्यायी होईल, है की नाही.
पण विचार करा प्रियानो, आता आपली पण हीच परिस्थिती होती. आपण सर्वांनी पाप केलेले आहे की नाही? आणि पाप केल्यामुळं आपल्याला मरण, पाप केल्यामुळं आपल्याला सर्व दुःख ना, सर्व समस्या प्राप्त झालेल्या आहे की नाही? प्रियानो, विचार करा की जी शिक्षा आपल्याला प्राप्त झालेली आहे पाप केल्यामुळं, ही का अयोग्य नाहीये तसं पाहायला गेलं. जो अपराधी आहे त्याला शिक्षा तर भोगायलाच लागेल ना. पण खरोखर मला माहितीये, तो जो देव, आता देव कोण आहे? न्यायाधीश आहे. हालेलुया. तो न्यायाधीश जो आपल्याला शिक्षा देणार होता, तो न्यायाधीश बोलला ठीक आहे, हा अपराधी आहे, मला मान्य आहे, याला शिक्षा तर झालीच पाहिजे. हालेलुया. पण ह्याची शिक्षा मी ह्याला देणार नाही, ती शिक्षा मी माझ्या स्वतःवर हालेलुया. हालेलुया. देवाने काय केलं प्रियांनो? आपल्या सर्वांची शिक्षा ना त्या प्रभू येशू ख्रिस्ताने, जो देव, जो येशू ख्रिस्त, तुम्हाला माहिती येशू ख्रिस्ताला बायबल मध्ये म्हटलं तो नीतिमान न्यायाधीश आहे. हालेलुया. कोण आहे तो? नीतिमान न्यायाधीश. हालेलुया. आपला देव एकदम सरळ, एकदम लीगल आहे, त्याला वाकडं नाही आवडत काय. हालेलुया. तो असंच आपल्याला स्वर्गामध्ये नेऊ शकत नाही. मग आपली शिक्षा कोण सहन करणार? आणि मग म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं प्रियानो? जी तुमची शिक्षा, माझी शिक्षा, आपल्या सर्वांची शिक्षा त्याने त्या क्रूस खांबावर त्याच्यावर घेतली. तो आपल्या सर्वांसाठी मेला, पण मेल्यानंतर प्रियानो तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, हे सिद्ध करण्यासाठी की तो स्वतः 100% शुद्ध आणि पवित्र होता. कारण जर तो मेलेला राहिला असता, याचा अर्थ तो पण पापी होता आणि त्यांनी जे बलिदान केलं त्याचा काहीच फायदा झाला नसता. तो पापी, त्यांनी त्याची शिक्षा सहन केली, पण तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, म्हणून आता तुमचे आणि माझे पाप क्षमा होतात. येशू जर जिवंत झाला नसता तर प्रियांनो आपण पापाच्या गुलामगिरीमध्ये राहिलो असतो, आपले पाप क्षमा झाले नसते. हालेलुया. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो इथं बायबल सांगतं ना की, इथं बायबल सांगते की जसा नीतिमान ठरविले जाण्याच्या एका ठरावाने, नीतिमान ठरविले जाण्याच्या एका ठरावाने, कुठं झाला तो ठराव? क्रूस खांबावर झाला. हालेलुया. तो ठराव ज्यावेळेस तुम्ही आणि मी येशूवर विश्वास ठेवतो, त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवतो, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो, तो ठराव काय होतो? हा व्यक्ती आता काय? नीतिमान आहे. हालेलुया. आणि प्रियांनो ना, इथं आपण पाहतो पुढं, जसे ते त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले, तसे ह्या एकाच्या आज्ञा पालनाने बहुत जण नीतिमान ठरतील. हालेलुया. काय झालं बघा, येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्माला आला. कसा जन्माला आला माहिती तुम्हाला? येशूचा जन्म कसा झाला माहिती तुम्हाला? येशूचा जन्म हा नैसर्गिक रीतीने झाला नाही, चमत्कारिक रीतीने झाला. तुम्हाला माहिती का प्रियानो, आपल्या सर्वांचा जो जन्म आहे ना, एका स्त्री आणि पुरुष, आपल्या सर्वांना आई वडील आहे की नाही? पण येशूला मात्र प्रियानो फक्त स्त्रीच्या द्वारे त्याचा जन्म झाला. हालेलुया. काय झालं? जी पवित्र स्त्री होती, जिचं नाव होतं मरिया, तिच्यावर देवाचं सामर्थ्य आलं, पवित्र आत्मा आला आणि बायबल सांगतं तिला गर्भ राहिला. देवदूताने तिला दर्शन दिलं. देवदूत तिला म्हणाला, मरिया तू घाबरू नकोस, देवाने तुला निवडलेले की तुझ्या उदरातून देवाचा जन्म व्हावा. हालेलुया. आहे की नाही? आणि खरोखर तिच्यावर देवाचं सामर्थ्य उतरून आलं आणि प्रियांनो तिला गर्भ राहिला, पण तिचा कोणत्याही पुरुषाबरोबर संबंध नव्हता. आता तुम्ही बोलाल येशूचा जन्म असा का झाला? त्याच्या मागे हेच कारण आहे की तो जन्मापासून शुद्ध होता. तुम्हाला माहिती का प्रियानो, आपण सर्वजण ना, आपल्या सर्वांमध्ये पाप आहे. जे आपल्या वडिलांमध्ये जे पाप आहे, जे आपल्या आईमध्ये जे पाप आहे, ते पाप त्यांच्या मुलामध्ये, त्यांचा स्वभाव ना, आपल्या आई वडिलांचा स्वभाव कुणामध्ये येतो? आपल्यामध्ये येतो. हेरिडिटी, ज्याला काय बोलतात? हेरिडिटी ना. हेरिडिटी म्हणजे काय? अनुवंशिकता आहे की नाही?
पण म्हणून येशू ख्रिस्ताला कोणता ना मानवी पिता नव्हता, त्याला फक्त स्वर्गीय पिता. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त हा जन्मापासूनच काय होता, शुद्ध आणि पवित्र होता. पण इतकंच नाही, या जगामध्ये राहिले म्हणजे जसं आदाम आणि हवा ज्यावेळेस देवाने त्यांना बनवलं ते कसे होते, 100% शुद्ध, 100% पवित्र. तसंच येशू ख्रिस्त देखील ज्यावेळेस त्याचा जन्म झाला तो 100% शुद्ध आणि 100% पवित्र होता. हालेलुया. पण त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, येशूची पण परीक्षा झाली. हालेलुया. जसं आदाम आणि हवा यांची परीक्षा झाली आणि ज्यावेळेस सैतानाने त्यांना फसवलं, त्यांना म्हटलं हे पाप करा, देवाची आज्ञा मोडा. सैतानाने काय केलं, आदाम आणि हवा यांना फसवलं, त्यांनी ते फळ खाल्लं आणि तुम्हाला माहिती, ज्यावेळेस त्यांनी फळ खाल्लं त्यांच्यामध्ये जो देवाचा स्वभाव निघून गेला, त्यांच्यामध्ये सैतानाचा स्वभाव आला, स्वार्थी स्वभाव. आणि तोच स्वार्थी स्वभाव आज सर्व मानव जातीमध्ये, सर्व जन्मलेले लोक, सर्व जन्मलेले जे मानव आहेत हे जन्मापासून कसे आहेत, स्वार्थी आहेत. म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्म हा आपल्यासारखा झाला नाही. हालेलुया. कारण येशू मध्ये सुद्धा आदामाचं पाप आलं असतं, पण येशूचा जन्म हा चमत्कारिक रीतीने झाला. पवित्र आत्मा मरियेवर आला. हालेलुया. आणि चमत्कारिक रीतीने येशूचा जन्म झाला आणि तो या जगामध्ये राहिला. सैतानाने येशूची देखील परीक्षा घेतली. आता बघा, बायबल सांगते, तुम्ही जर बायबल वाचलं तुम्ही बघाल येशूची परीक्षा झाली. हालेलुया. सैतान बोलला, मी तुला हे संपूर्ण जग देतो, तू माझ्या पाया. येशू ख्रिस्त सैतानाला बोलला, अरे सैताना चालता हो, कारण परमेश्वराचं वचन सांगतं केवळ तू परमेश्वर जो यहोवा याची आराधना, त्याच्या समोर तू नमन कर. येशूनी या जगातल्या संपत्तीसाठी, या जगातल्या पैशासाठी, या जगातल्या सत्तेसाठी प्रियानो त्याने देवाला सोडलं. आदाम आणि हवा यांनी काय केलं, ते फळ खूप सुंदर होतं दिसायला. ते फळ कसं होतं, पाप कसं वाटतं, खूप सुंदर. पाप कसं वाटतं, दारू पिली तो खूप भारी वाटत, काय खूप चांगलं वाटत. पण काय होतं, दारू पिल्यावर भांडणं होतात, घरामध्ये भांडणं होतात, है की नाही. अनेकदा सैतान काय करतो, तरुण तरुणींना फसवतो. हा तुमचं प्रेम आहे, तुम्ही लग्न करा, लग्न करा, जातात पळून, है की नाही. आणि नंतर काय होतं, नंतर सर्व काय होतं, नंतर लग्न झाल्यानंतर पस्तावा करतात, काय केलं आम्ही. मग नंतर समजतं ना, अरे हा तर कामालाच नाही पोरगा, लव लव म्हणतोय आणि काय हा खायला नाही आणि प्यायला नाही. आणि मग नंतर त्या मुलीचे डोळे काय होतात, उघडतात, अरे मी हे चूक केलं. हालेलुया. तुम्हाला माहिती, सैतान काय करतो, पाप दाखवतो, हे किती चांगले बघ, चोरी कर, लबाडी कर, खून कर, तुझा फायदा होईल. पण शेवटी प्रियांनो ते पाप माणसाला काय करतं, विषाप्रमाणे मारून टाकतं. आणि येशूची पण तुम्हाला माहिती, म्हणून येशूची पण काय झाली, परीक्षा झाली. येशूला देखील प्रियांनो आपल्या सर्वांसारखं परीक्षेमधून जावं लागलं. पण येशू शेवटपर्यंत बायबल सांगतं हा नीतिमान ठरला. हालेलुया, हालेलुया. आणि मग प्रियांनो त्याने ना त्या सर्व पापावर विजय मिळवला, सैतानावर विजय मिळवला आणि हे सर्व करून एक शुद्ध आणि पवित्र जीवन मेंटेन करून त्याने मात्र आपल्या सर्वांसाठी त्या क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं. हालेलुया. म्हणून परिणाम काय झाला, येशू मरणातून पुन्हा जिवंत झाला. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो इथं बायबल सांगते की तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सर्व काळच्या जीवनासाठी येशू ख्रिस्त आपल्या प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. तसे कृपेने, इथं बायबल काय सांगत आहे, तसे कृपेने. सर्वजण बोला, तसे कृपेने, तसे कृपेने. कशाने, कृपेने. तुम्हाला माहिती प्रियांनो, आपल्यावर कृपा झाली. कृपा म्हणजे काय,
कृपा म्हणजे आपले सर्व पाप येशूच्या बलिदानाच्या द्वारे, येशूच्या रक्ताच्या द्वारे पूर्णपणे क्षमा झाले. हालेलुया ना. आणि म्हणून इथं बायबल सांगतं तसे कृपेने ना नीतिमत्वाच्या योगे. हालेलुया. कशाच्या योगे? कुणाचं नीतिमत्व? येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व. येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व तुम्हाला आणि मला देण्यात आलेलं आहे. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवता तर बायबल सांगतं आता तुम्ही आणि मी पापी नाही, तुम्ही आणि मी नीतिमान. आणि रोज आपल्याला कबूल करायचं, रोज रोज जाहीर करायचं मी पापी नाही, मी नीतिमान आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही हे करणार काय होणार? ऐका त्याचा परिणाम काय होईल ना. तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सर्व काळच्या जीवनासाठी, सार्वकालिक जीवनासाठी. काय सांगते इथे बायबल? सार्वकालिक जीवनासाठी. तुम्हाला माहिती आहे सार्वकालिक जीवन? चलून बोला सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? कधीही न संपणार जीवन. आता मी तुम्हाला जस्ट सांगत होतो अनेकांचं जीवन संपून जातं. कशामुळे? आजारामुळे. कशामुळे संपून जातं? टेन्शन मुळे. घरामध्ये नुसतं भांडणे, किरकिर किरकिर. कशामुळे संपून जातं? कर्जामुळं. आहे की नाही? मग आपण पाहतो असे अनेक कारण आहेत की ज्यामुळं काय होतंय? मरण राज्य करतं. पण ज्या वेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो, बायबल काय सांगत आहे? ते सार्वकालिक जीवनाचं राज्य आपल्यावर सुरू होतं. का? कारण की ज्या येशूने मरणाला हरवलं, ज्या येशूने काय केलं? आता त्याने मरणाला हरवलं म्हणजे त्याने आजाराला हरवलं. त्याने मरणाला हरवलं म्हणजे त्याने गरिबीला हरवलं. त्याने मरणाला हरवलं म्हणजे त्याने शापाला हरवलं. त्याने मरणाला हरवलं म्हणजे त्याने सैतानाला हरवलं. हालेलुया. आणि विचार करा आता बायबल सांगतं की तो येशू ख्रिस्त ज्याने मरणाला हरवलं तो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वस्ती करतो. आपल्यामध्ये तो राहत. कशासाठी राहते? की तुम्ही आणि मी देखील मरणाला हरवणारे म्हणा. हालेलुया. 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 म्हणून इथं बायबल सांगतं प्रियानो तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. सार्वकालिक जीवनाचं राज्य आपल्यावर सुरू होतं ज्यावेळेस काय होतं? आपण येशू ख्रिस्तावर विश्वास. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियानो जो आशीर्वादाची किल्ली काय? आपल्या जीवनामध्ये सर्व आशीर्वाद आपल्याला कसे प्राप्त होणार? एकच मार्ग आहे. हालेलुया. आणि तो मार्ग काय आहे? की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. है की नाही? आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे काय झालेले? आपले सर्व पाप क्षमा झालेले. हालेलुया. आपण नीतिमान झालेलो आहोत आणि नीतिमान झाल्यामुळं आता सार्वकालिक जीवनाचं राज्य. कशाचं राज्य? पाप केल्यामुळं कशाचं राज्य सुरू झालं? मरणाचं राज्य सुरू झालं. पण आता येशूवर विश्वास ठेवल्याच्या द्वारे काय होतं? आता मरणाचं राज्य नाही, आता सार्वकालिक जीवनाचं राज्य आपल्यामध्ये सुरू होतं. हालेलुया. आज सार्वकालिक जीवनाचं राज्य तुमच्या आयुष्यामध्ये आहे. हालेलुया. तुम्ही जर येशूचा स्वीकार केला, तुम्ही जर येशूच्या मार्गामध्ये चालण्याचा निश्चय केलेला आहे, हालेलुया ना, तर तुमच्या जीवनामध्ये आजपासून काय येणार आहे? सार्वकालिक जीवनाचं राज्य. हालेलुया. हालेलुया. ओके. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण उभं राहूया. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहे आणि तो परमेश्वर या क्षणी तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. आज जे पण मरणाचं राज्य आहे ते नष्ट होणार. काय होणार आहे? नष्ट होणार आहे. आणि ते सार्वकालिक जीवनाचं राज्य तुमच्यावर सुरू होणार आहे. कारण येशू ख्रिस्ताच्या द्वारे काय सुरू झालेले आहे? सार्वकालिक जीवनाचं राज्य. मरणाच्या द्वारे काय झालं होतं सुरू? सॉरी, पापाच्या द्वारे काय सुरू झालं होतं?
मरणाचं राज्य सुरू झालं होतं. पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण नीतिमान ठरवण्यात आल्यामुळं आता सार्वकालिक जीवनाचं राज्य आपल्यावर सुरू झालं. हालेलुया. हालेलुया. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं तर तुम्हाला माहितीये का देवाची काय इच्छा आहे? देवाची ही इच्छा आहे की जसा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर जगला, सार्वकालिक जीवन म्हणजे काय माहिती तुम्हाला? जसा येशू जगला जसं तुम्ही आणि मी जगावं. कसं? जसा येशू जगला तसं तुम्ही आणि मी जगावं. हालेलुया. 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 ओके, आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया. आपले दोन्ही हात उंच करा आणि त्या प्रभूला बोला, प्रभू येशू, आज मी माझे जीवन आज माझं जीवन तुला समर्पित करत आहे. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. तू माझ्यासाठी तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आलास. या पृथ्वीवर प्रभू येशू, प्रभू येशू माझ्या पापांसाठी माझ्या पापांसाठी तू क्रूस खांबावर तू क्रूस खांबावर बलिदान केलंस. बलिदान केलंस. प्रभू येशू, प्रभू येशू माझ्यासाठी माझ्यासाठी तू मरणाची शिक्षा तू मरणाची शिक्षा सहन केली. सहन केली. तुझ्या रक्ताचा एक एक थेंब सांडलास. तुझ्या रक्ताचा एक एक थेंब सांडलास. प्रभू येशू, प्रभू येशू मी विश्वास करतो मी विश्वास करतो माझ्या सर्व पापांची माझ्या शिक्षा सर्व पापांची तू सहन केलीस. तू सहन केली. आणि प्रभू येशू, आणि प्रभू येशू त्या बलिदानामुळं, त्या बलिदानामुळे त्या रक्तामुळं त्या रक्तामुळे माझे सर्व पाप माझे सर्व पाप क्षमा झाले. क्षमा. प्रभू येशू, प्रभू येशू तू माझ्यासाठी मेलास, तू माझ्यासाठी मेलास. पण तिसऱ्या दिवशी पण तिसऱ्या दिवशी तू मरणावर विजयी झालास. मरणावर विजय झालास. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या पुन्हा एकदा तुझ्या पुन्हा एकदा मरणातून मरणातून जिवंत होण्याच्या योगे जिवंत होण्याच्या योगे माझा नवीन जन्म झाला. माझा नवीन जन्म मला सार्वकालिक जीवन मला सार्वकालिक जीवन प्राप्त झाला आहे. प्राप्त झाला. मी आता देवाचं लेकरू बनलो आहे. देवाचं लेकरू. मी आता सैतानाचा गुलाम नाही. मी आता सैतानाचा गुलाम नाही, तर मी जिवंत देवाचं तर मी जिवंत लेकरू आहे. लेकरू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नीतिमत्वाच्या द्वारे तुझ्या नीतिमत्वाच्या आता मला सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. प्राप्त झालं. धन्यवाद. धन्यवाद. हालेलुया. धन्यवाद. धन्यवाद पित्या, तुझी स्तुती करतो. तू सर्वांना आम्हाला आशीर्वादित केलंस, आम्हाला सार्वकालिक जीवन पित्या. आज इथं आलेले जे सर्व तुझे लेकरं आणि जे सर्व युट्यूब वर प्रभू आज ही सभा बघत आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवन येशू तुझ्या नीतिमत्वाच्या द्वारे जाहीर करू. येशू तुझ्या नीतिमत्वाच्या द्वारे मरणाची सत्ता, पाप केल्यामुळे जे मरणाचं राज्य सुरू झालं होतं त्या मरणाच्या राज्यातून तुझे लेकरं या क्षणी मुक्त झाले आम्ही जाहीर करतो. येशू तुझ्या नीतिमत्वाच्या द्वारे आमच्यावर आता सार्वकालिक जीवनाचं राज्य सुरू झालेलं आहे. आमच्यावर खरोखर प्रभू आशीर्वादाचं राज्य सुरू झालेलं आहे. आरोग्याचं राज्य सुरू झालेलं आहे. बरकतीचं राज्य सुरू झालेलं आहे. समृद्धीचं राज्य सुरू झालेलं आहे. शांतीचं राज्य सुरू झालेलं आहे. आनंदाचं राज्य सुरू झालेलं आहे. आशीर्वादाचं राज्य सुरू झालेलं आहे. प्रभू तुझा आशीर्वाद मी सर्वांच्या जीवनावर मोकळा करत आहे. ओ राबा बाबा रिया पित्या, तू प्रत्येकाला स्पर्श केलंस. पित्या, जे युट्यूब वर बघत आहे त्या प्रत्येक घरामध्ये या क्षणी ते सार्वकालिक जीवन पित्या तू मोकळं केलंस, तुझे आशीर्वाद मोकळे केलेस. म्हणून धन्यवाद. 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 सर्व गौरव पित्या आम्ही तुला, आमची प्रार्थना ऐकलीस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावामध्ये आमेन. आमेन. हालेलुया.